मित्रांनो नमस्कार, जय शिवराय. दुपारी जेवणाची वेळ झालेली आहे. दुपारी आता 12:30 वाजले. आता आई जेवण करते बघा. तिला वाढलं आहे. वालपापडाची भाजी केलेली आहे, पातळ चपाती आहे, चपातीला तूप लावलेलं आहे. आता तिचा एक हात थोडी चक्कर आली होती ना, त्याच्याने पडली होती, तर हात थोडा फ्रॅक्चर झालेला आहे. पण आता आहे बऱ्यापैकी, बांधून ठेवला आहे हात, प्लास्टर आहे. आता जेवण करते. आता जेवण झालं की दुपारी मस्त झोप वगैरे होईल. नंतर दुपारी थोड्या वेळाने उठल्यानंतर चहा नाश्ता वगैरे होईल. असं एक जीवनक्रम चालू आहे. थोडं चक्कर आल्यासारखं होत होतं. चक्कर आली होती, लाईट लावायला उठली होती. चक्कर आली, लाईट लावायला उठली होती संध्याकाळी. जवळजवळ 23 जानेवारीला 2 महिने झाले. तर ते पायामध्ये परकर अडकून थोडी चक्कर आल्यासारखं वाटलं, तर खाली पडली होती. तर हाताला फ्रॅक्चर झालं होतं थोडंसं. तर आता आहे, स्वेलिंग वगैरे कमी आहे, पण थोडं आहे. हो, आता भात वाढायचा आहे. भात वाढतो. हो, भात वाढला आहे. भात आणि भाजी खाती. त्याच्या भातावर तूप दिलं आहे, लोणकडं तूप. तुपाची खूप आवड आहे. आणि जेवण अत्यंत स्वादिष्ट पाहिजे, रुचकर पाहिजे. आणि ती स्वतः म्हणजे खूपच सुगरण आहे ती, म्हणजे सुगरण होती. आता तिच्या वयामानाने तिला स्वयंपाक वगैरे करता येत नाही, उठता येत नाही, पण अत्यंत स्वादिष्ट जेवण. म्हणजे हाताला इतकी भयंकर चव आहे. म्हणजे कुठलंही व्हेज करो, नॉनव्हेज करो, साधी भाजी जरी केली, नॉनव्हेजमध्ये तर इतके भयानक प्रकार करते, म्हणजे इतकं छान करते. म्हणजे आमच्या ट्रॅडिशन आणि म्हणजे परंपरा आणि पारंपरिक काही म्हणजे भाज्या वगैरे आहेत किंवा काही नॉनव्हेजचे प्रकार आहेत, ते तिने किती वेळा करो, आज करो, आणखीन 4 दिवसांनी करो, त्याची चव तीच. म्हणजे तिच्या हाताने खाल्ल्यानंतर तीच. म्हणजे डोळ्याला पट्टी बांधून जर एखाद्याला ते वाढलं ना, तर त्यांनी सांगायचं की बाबा हे आईनीच केलं होतं. त्याच्यामध्ये म्हणजे कोणी हातच धरणार नाही. तर चला आता पुन्हा भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये.